गडिंग्लज बदलली आणि ठराविक ठिकाणी मुद्दामून विरोधी पक्षवाल्यांनी ती कामं थांबवलेली आहेत। आमच्या जीवावरच पैसे काट्यात म्युन्सिपाल्टीचे आणि पगार द्यायच्यात। निवडून गेले का नाही नगराध्यक्ष ते आलीच नाही गडिंग्लज भीमनगर मध्ये आलीच नाही। दमन म्हणजे जिथं काही राजकीय वैरत्व निर्माण करणे। साहेब नारळ कधी फोडतात हा एक लय मोठा प्रश्न आहे, कारण मुश्रीफ साहेबांची एवढी जनता पाठिंबा आहे त्यामुळे ही 100% सत्ता येणारच आणि खरोखर येणार आणि मुलाला आपलाच लागणार आहे। साहेबांनी निधी लावला, कामं झाली आणि मग त्याच्यानंतर साहेब नारळ फोडतात। कोण चांगला आहे म्हणतात। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका कोल्हापूर, मोहिते सुझुकी उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। मी सध्या गडिंग्लज शहरातील भीमनगर परिसरामध्ये आहे आणि या परिसरातील नागरिकांशी मी संवाद साधणार आहे। दादा काय सांगशील, आता निवडणुका तोंडावर आहेत, काय कसं वातावरण आहे शहरामध्ये तुमच्या? वातावरण विकास कामांच्या जोरावर आता ह्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि ह्या आजपर्यंत झालेल्या विकास कामांच्यावर निवडणुका म्हणजे आता ज्यांनी कामं केले ती लोक सांगतात की बाबा आम्ही ही कामं केली आहेत, ही प्रलंबित आहेत आणि त्या प्रलंबित कामावर आम्ही आता निवडून द्या आणि आम्ही तुम्हाला ती प्रलंबित कामे पूर्ण करून देऊ। बर, आत्ता बघायला गेलं तर प्रलंबित काम आम्ही करून देऊ करणार आहे हे आश्वासन या निवडणुकीत होतच राहतात, मात्र सत्य परिस्थिती जर बघायला गेलं तर गडिंग्लज शहराचा विकास झालाय का? गडिंग्लज शहराचा पूर्ण म्हणता येणार नाही, कारण ह्याच्या अगोदर सत्ता दुसऱ्यांची होती त्यामुळे त्यांनी विकास केला असं आम्ही म्हणू शकत नाही। दुसऱ्यांची म्हणजे आता जे राष्ट्रवादीवाले जे काम केलेले आहेत, राष्ट्रवादीच्या पक्षातले जे कार्यकर्त्यांनी आणि ज्या मुश्रीफ साहेबांच्या आमदार ह्याच्या निधीतून वगैरे काम जे झालेले आहेत ती एकदम झकासपैकी कामं ठराविक ठिकाणी झालेले आहेत आणि ठराविक ठिकाणी मुद्दामून विरोधी पक्षवाल्यांनी ती कामं थांबवलेली आहेत त्यामुळे त्या भागांचा विकास हा 100% थांबलेला आहे। मुद्दामहून थांबवण्याचं काम जसं म्हणतोय हा मित्र, तुम्हाला काय वाटतंय मुद्दामहून त्याचा अर्थ काय? दमन म्हणजे जिथं काही राजकीय वैरत्व निर्माण करणे किंवा मतदारसंघ, आता हा प्रभाग भीमनगर हा जनता दलचा पहिला मतदारसंघ म्हणजे बालेकिल्ला होता, त्यांनी इथं मला समजतंय तेव्हापासून तरी जनता दल सोडून इथं राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक निवडून येत नव्हता। खरं जिथं त्यांनी काम करायचं बंदच केलं। आता साहेबांच्या माध्यमातून महिसलवादी युवक हा आता पूर्णपणे ताकदीशीर काम चालू आहे त्यामुळे ते 100% गडिंग्लज 11 प्रभागातनं मताधिक्यानं तो निवडून येणार। वाढीव हद्दीमधील आता रस्ते प्रलंबित आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, लाईटाचा प्रश्न आहे, गटाऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्यात आम्हाला प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक जो वाढीव हद्द लागलेला आहे यावेळी इथं समाविष्ट झाला, त्या भागामध्ये अजून भरपूर कामं आणि तो बेगर आहे, बेगर प्लॉट आहे ती, त्या बेगर प्लॉटमध्ये अशी अनेक कामं आहेत की आपण मला वाटतं ते पहिल्या शून्यापासून विश्व निर्माण केल्यासारखं आहे आणि ती कामं अजून भरपूर प्रलंबित, रस्ते असतील, गटारे असतील, लाईटची सुविधा असतील। पण ज्याप्रमाणे तू म्हणालास की मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ते तुमच्या इथले जे उमेदवार आहेत महेश सलवादे यांनी ती कामं केली असं म्हणायचं, पण मुश्रीफ साहेबांचं काम असं आहे की इथं यायचं, नारळ फोडायचं, जायचं, त्या पुढे कामच होत नाही। असं काही नाही आहे। आता आमच्या प्रभागातून जर तुम्हाला सांगितलं तर आता तुम्ही ज्या ठिकाणी उभारलाय त्या ठिकाणी आता जे पेन ब्लॉक घातले आहेत ह्यापासून त्या आपण तुम्ही जर आता त्या मेन रोडला जर गेला तर तिथं स्ट्रीट लाईट आहे, ती स्ट्रीट लाईट कमानीच्या आतमध्ये आमच्या प्रभागात ही महेश सलवादींच्या आणि संतोष कांबळेंच्या नेतृत्वाखाली, मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली झालंय। समाज मंदिर आमचं आता मोडकळीस आलेलं होतं, त्यासाठी लाईट वगैरे ही सुविधा झाली, त्यात आरोग्यवर्धिनी केंद्र उभा केलं। नगर पंचायत, नगर परिषदेमध्ये आता काही वर्ष प्रशासक आहेत, त्याच्या आधी जनता दलाचं इथं प्राबल्य दिसत होतं, मग ते निवडून तरी काय आले? जर कामच केलं नाही असं तुम्ही म्हणताय तर निवडून काय आले? आता जर तुम्ही तसं जर म्हणायला गेला तर आता जो नगराध्यक्षाचा जो तिढा आहे त्याच जोरावर म्हणण्यापेक्षा, म्हणजे आता मी तुम्हाला हे ओपनच करून सांगतो की ज्या ठिकाणी आता नगराध्यक्षाचा उमेदवार दलित आरक्षण झालेलं आहे पण तरी सुद्धा त्यांनी बेडा जंग म्हणून एक त्यातून काढलेला आहे, त्या जोरावर जर ते कशाच्या जोरावर काढलं तर याच्यावर फक्त एकच आहे की लिंगायत समाजाची मतदान गडिंग्लजमध्ये जास्त आहेत, त्यांचा आहे, त्यामुळे त्यांनी या आमच्या प्रभागाकडे दुर्लक्षच केलं
आणि प्रशासन ज्यावेळी आलं त्यावेळी ही सगळी कामं या ठिकाणी झाली. आता ह्याच्यापूर्वी आमचे महेश सलवादे जे आता भावी नगरसेवक होणार या प्रभाग नंबर 8 मधून, ते पद नसताना जवळजवळ 10 वर्ष काम करत आलेतच आणि आता निवडून येणारच. आणि निवडून आल्यानंतर जसं की पद नसताना ज्यांनी काम केले त्याच्याहून जास्त आता काम त्यांनी करतील आणि करत राहतील आणि करणार. आणि त्याच्यासाठी आम्ही सगळीजण त्यांना पाठिंबा देणारच आहे. तुम्ही फक्त महेश सलवादे यांचं सांगितलं ते निवडून येतील, त्यांनी पद नसताना कामं केलं, सगळं केलं, पण त्यासाठी नगर परिषदेवर सत्ता आली पाहिजे ना. नाही येणार की 100% येणार, कारण मुश्रीफ साहेबांची एवढी जनता पाठिंबा आहे त्यामुळे ही 100% सत्ता येणारच आणि खरोखर येणार आणि गुलाला आपलाच लागणार आहे. मुश्रीफ साहेब येतात, नारळ फोडतात, त्यांची कधी भेट होत नाही, त्यांची खालची पळी तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही. असं काही नाही आहे. साहेब येतात आणि नारळ फोडतात हे चुकीचं सांगितलेलं गेलेलं आहे. मुश्रीफ येतात पण सगळ्या सर्व सामान्य लोकांना भेटून त्यांचं काम विचारून त्यांच्यासाठी एक दिवस ठरवून त्यांना जे लागणार आहे त्यांच्या ज्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत काम पोच करतात. हीच त्यांची पोच पोहोचते. कधी फोडतात साहेब, नारळ कधी फोडतात हा एक लय मोठा प्रश्न आहे. साहेबांनी निधी लावला, कामं झाली आणि मग त्याच्यानंतर साहेब नारळ फोडतात. म्हणजे पहिल्यापासून पाठपुरावा केलेला जो आहे त्यामुळेच मुश्रीफ साहेब नारळ फोडतात. हा महत्वाचा आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. काम झाल्यानंतर आणि मुश्रीफ साहेब स्वतः माझ्याकडे मी स्वतःचे फोटो आहेत. मुश्रीफ साहेब मला आमच्या गल्लीमध्ये येऊन भेटलेत. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा नाही, मी सर्वसामान्य माणूसच आहे. त्यामुळं इथं येऊन मुश्रीफ साहेब आम्हाला भेटलेत. गणपतीला येतात, नवरात्रीला वगैरे येतात. वैयक्तिक आमच्या कार्यक्रमांना आम्ही शनिवार गडिंग्लजचा दौरा असतोय. प्रत्येक सर्वसामान्य माणूस मुश्रीफ साहेबांच्या पर्यंत पोहोचतोय, मुश्रीफ साहेबांच्या ऑफिसमध्ये. आता आम्ही फार दिवसापासून फिक्स म्हणजे या गल्लीतच आहे आणि या गडिंग्लजचा रहिवासी आहे. जेव्हापासून आम्ही बघतो तेव्हापासून राष्ट्रवादीने सर्व कामे केलेली आहेत आणि यात कोणतीही अडचण आलेली नाही. जोपर्यंत आम्हाला समजते, आता आमचं वय 36 चालू आहे, म्हणजे 17-18 वर्षापासून आम्ही मतदान करत आहोत. मग नगर परिषदेवर सत्ता का आली नाही आतापर्यंत? काही किरकोळ काहीतरी, सगळ्यांच्या आशा वेगवेगळ्या असतात, सगळ्यांचे विचार वेगवेगळे असतात, सगळ्यांच्या समस्या वेगळ्या असतात. यावेळेला पण तशा वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळ्या आशा, इच्छा, अपेक्षा असणारच. मग बदल होईल का नाही? बदल होणार की का तर आम्ही जेव्हापासून युवा नेता आलेला आहे आमच्याकडे तेव्हापासून लोकांच्याकडे आशा वाढलेल्या आहेत आणि लोकांची कामं किरकोळ माध्यमातून होत आहेत. गडिंग्लजचे तुम्ही रहिवासी आहात, गडिंग्लज मध्ये फिरत असतो आपण. गडिंग्लज बदललंय की मागे गेले? गडिंग्लज बदलले. आता आपल्या इकडचा रस्ता बघू शकता, गल्लीमध्ये बघू शकता तुम्ही, चेंजिंग परिवर्तन झालेलं आहे. त्यामुळे ह्यावेळी आशा आहे की राष्ट्रवादीच पुन्हा येईल. गडिंग्लज बदलले, जनता दलाचं या ठिकाणी प्राबल्य असताना आता राष्ट्रवादी कशाला पाहिजे? राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीच्या माध्यमातून कामं होत चाललेत, त्यामुळे अशा माणसाला राष्ट्रवादीचे वाढलेले आहे. राष्ट्रवादीच्या माणसाला घरकुल बी केलेलं आहे. त्या घरकुल बी त्यांनी योजना मंजूर केले, सगळं केलं, गरिबांचं कल्याण केलं. हे जनतावाले आजपर्यंत काय केलंच नाही ना, आमच्याकडे आलंच नाही. त्यांनी त्यांचं तर काम चांगलं म्हणतात ना. कोण चांगला आहे म्हणतात? शिवाय देणारच एकदम. मी आता 63 वर्ष राहतो. 63 वर्ष इथंच राहताय तुम्ही? तुमचं वय किती? माझं 63 चालू आहे. 63 म्हणजे जन्मापासून येत आहे. काय गडिंग्लज मध्ये काय बदल दिसलाय का? गडिंग्लजमध्ये बदल दिसलाय की फार बदल दिसला. काय काय झालं? मी 30 वर्ष सर्व्हिस केलो आहे गडिंग्लज मध्ये नगरपालिकेत. आता रिटायर झालाय? रिटायर झाला. आता निवांत आहे सा? मग आता 2 तारखेला मतदान आहे, निवांत मतदान करणार काय? निवांत म्हणता काय विचार करून? नाही निवांत. काय विकास तुमच्या इथे झालेला दिसतोय काय? विकास झालेला आहे आमचा, महेशमुळे विकास झालेला आहे. कोण महेश सलवादे. काय केलं विकास? आमचं गरिबांच्यासाठी आमचं दवाखान्याला पुढे येतोय, कुठल्याही कामाला पुढे येतोय. बर. पण ते निवडणुकीला उभारल्यात तरी काय? उभारल्यात. कोणाकडनं उभारल्यात? राष्ट्रवादीकडनं उभारल्यात. बर. पण राष्ट्रवादीचं आता जनता दलाची सत्ता होती, त्यांनी कामं चांगली केल्यात. त्यांनी कामं चांगली केलेली नाही. ते स्वातीपुरी कामच चांगली केली नाही. आणि भीमनगरला कधी ती निवडून गेले का नाही नगराध्यक्ष, ते आलीच नाही इकडे. भीमनगर मध्ये आलीच नाही. बर. ते संपूपर्यंत आली नाही. मग राष्ट्रवादीचे आता मुश्रीफ साहेब आहेत ते आल्यात तरी काही? हा त्यांनी आलेत, भरपूर वेळा आले, घरपत येऊन गेलेत. बर.
मग आता काय वाटतं यावेळेला बदल होणार काय? नाही 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 नाही, राष्ट्रवादीच आहे ना. राष्ट्रवादीच ना. राष्ट्रवादीच. काय सांगाल तुमच्या या भीमनगर असू देत किंवा गडिंग्लज शहरामध्ये विकास झाला असं तुम्हाला कधी दिसले का? विकास तरी आता झालाय भरपूर झालाय. म्हणजे महेश सलवाद जोपर्यंत आले तिथे वार्डातनं ते व्यवस्थित कामं सगळे व्यवस्थित करून घेतलेले आहेत. तिने कुणाच्या नगरपालिकेच्या माध्यमातून केलीत काय? हा सगळे आपल्या बाहेरच्या ह्याच्याकडून करून घेतले ते. कुणाकडनं? म्हणजे आपल्या राष्ट्रवादी तर्फे सगळं व्यवस्थित कामं वगैरे करून घेतली झाल्यात. थोडीफार तरी महिलांना सोयी म्हणा असे काहीतरी फॉर्म वगैरे बांधकाम कार्डचे फॉर्म वगैरे ते भरून व्यवस्थित म्हणजे आपल्याकडून जी सोय होईल ती सगळी व्यवस्थित करून घेतलेली आहे. नगरपालिकेनं काय केलं मग इथं? नगरपालिकेने हे रोड चावीचं हे त्यांनी केलेलं आहे. आता यावेळेला मतदान करताना तुम्ही पक्ष बघणार, चेहरा बघणार, काही व्यक्ती बघणार? आम्ही कोण व्यवस्थित काम पूर्ण करेल, व्यक्तिमत्व पूर्ण असेल त्यांनाच मतदान करणार. तुम्हाला काय वाटतंय गडिंग्लज मध्ये काय बदलायला पाहिजे अजून? अजून तरी बदलायला भरपूर गोष्टी आहेत. थोडंफार आहेत महिलांच्यासाठी काम करणे असे काहीतरी असतील, मुलांच्यासाठी याबद्दल करण्याची अपेक्षा आहे आमची पण त्यांच्यावर. चर्चा काय चालू आहे तुमच्या? आमच्या कुठं गेलं आता हे घर बांधायचं चालू आहे आमचं. घर बांधायचं 5 लाख 6 लाख 20 लाख 30 लाख 1 कोटी असं म्हणाल्यात. पैसे कुठला ना? कोण म्हणा लागल्यात? आमचं जाऊ जाऊ घ्यायला लागल्यात. बांधणार आहे ती बांधणार. मग आमचं काय साधा बांधला आम्ही. हे तुमचं? हे आमचं साधा. बर मग आणि काय करायचं सांगा. हे तुमचं साधा आहे. गडिंग्लजचं काम कसं आहे? साधा आहे का चांगला आहे? आता गटर बांधायला पाहिजे बघा आणि स्वच्छता पाहिजे. नगरसेवक कोण येतात म्हणजे चांगलं करायला पाहिजे. हे गटर बघा एवढे एवढे गटर आहे, पाणी येतात. मग बघा हे बघा पाणी येणार हो बघा की गटर कोण काढणारच नाही येत नाही. मत टाकायला या म्हणतात एवढंच. मग तुम्ही कधी नगरपालिकेच्या माणसांना बोलला नाही का? बोललो की करतो म्हणतात. मग झालं की पोरासनी नोकरी पाहिजे, आम्हाला काय तर धंदा पाहिजे अजून. होय अजून करायचं की साधं घर बांधायचं होय. काकू काय सांगाल? काय सांगू, गडिंग्लज मध्ये विकास कामं झालेत असं वाटते का? आपण फिरतोय मीडियम मध्ये झाले, जास्त व्हायला नाही, लिमिट मध्ये व्हायला पाहिजे. जसं आम्हाला पाहिजे तसं व्हायला पाहिजे. आणि माझा पहिला प्रश्न आहे की कुत्र्यांची व्यवस्था करायचं. गल्लीत कुत्रा लय झालेत, भटकी कुत्र्या. आणि काय विकास व्हायलाच पाहिजे की. आणि मुलांचं आरोग्याच्या दृष्टीनं होय का नाही. पोरं मोठं मोठं झाल्यात, नोकरी नाही, काय तर लग्न झाल्यात. नोकरीच्या आधी लग्न झाल्यात, नोकरी नाही, असंच की दररोज राबायचं खायचं. मग आता काय वाटते तुम्हाला इथं? बघा ह्या सगळं आमचं गल्ली किती आहे एवढं चांगलं व्हावं. मतदान करताय का नाही? करताव की. होय. आता कसं शिक्का मारतायचा का बटन दाबतायचा? बटन. होय. मग यावेळेला बटन दाबताना काय बघणार डोळ्यासमोर? काय आहे चित्र ते कुठं बघायचं आणि मारायचं. काय चित्र डोक्यात काय आहे का चित्र? काय सांगा की मला. आता आम्ही काय शाळा शिकलो. घड्याळ हाय. घड्याळ हाय. अजून चिन्ह कुठं ठरलं? अजून कुठं आहे? चिन्ह ठरलेलं नाही. काय खरं माहिती पाहिजे की. अजून काय हो काकू, तुम्ही कामं केली तुमच्या इथं? आमच्या इथं महेश सलवादे केले, चांगलं केलं. जनता दलाचे? जनता दल नाही, राष्ट्रवादी. राष्ट्रवादी गड्या राष्ट्रवादी नमगाना परवा. ते बघा रे बघा ते लाईट सगळं तिने केलं, गटर केलं. अजून भरपूर आहे त्यांचं काम करायचं आहे, ते सगळं करायला पाहिजे. बर पण मला एक सांगतो, माझी एक अडचण आहे. सांगा. कन्नड येत नाही. मग मराठी सांगा. तुम्ही कन्नड मध्ये काय बोललास आता? आता हे सगळं रोड पाहिजे बघा आम्हाला, चांगले दोन्ही बाजू गटर पाहिजे आणि हे पण मोठं गटर पाहिजे. बर आणि काय सांगा? आणि काय पाहिजे? आणि काय नाही, आणि पोरासने नोकरी पाहिजे. तुमच्या मतानं गडिंग्लज मध्ये तुम्ही इतकी वर्ष राहताय, गडिंग्लज मध्ये आपण ज्या वेळेला फिरत असतोय काय अडचणी तुम्हाला जाणवतात? तसं काय तेवढं अजून नजरेत काय आलं नाही आम्हाला. अजून तेवढं काय नाही, तेवढं डीप मध्ये आम्ही हे करायला नाही, बघायला नाही.
त्या वरच्यावरच आम्ही तेवढं बघितले. सत्ता जनता दलाची इथं सत्ता होती, त्या सत्तेचा काळ पण तुम्ही बघितला सत्ता असतानाची. त्यानंतर प्रशासक होतं. काय फरक काय वाटला कामाचा? थोडंफार वाटलं, जास्त वाटायला नाही, थोडंफार वाटलं. सगळे स्वार्थीच असतात, तो आपापले कामं करून घेतात आणि ज्या वेळेला इलेक्शन आहे तेव्हा त्यांनी आमचा प्रश्न मांडतात, तेव्हा कुठे हे करतात. नंतर 5 वर्ष कोण बघतच नाही. काय म्हणला आता तुम्ही? होय, कोण म्हणताय? काय म्हणला तुम्ही? 5 वर्षाने येतात कोण? कोणी बी. काय मतदान झाले का नाही, संपलं त्यांचं. मेल्यात काय सवरल्यात चौकशी करत ना भीमनगरला सांगायच्या गोष्टी. आपण म्हणतात की भीमनगरचं काम लय भारी झाले म्हणून. आमचा मोही सवाल करतोय तो. माग पडशील बसू नका. आणि संडासचे सरळ इकडे फिरत्या जात्यात, नाहीतर कुलूप काढा आणि मी संडास धुतो म्हणत नाहीत. भंगे लोक फुकट घ्यायच्यात, आमच्या जीवावरच पैसे काढत्यात म्युन्सिपाल्टीचे आणि पगार द्यायच्यात. तुम्ही किती वर्ष राहताय गडिंग्लज मध्ये? काय तर 80 वर्ष झालं मी इथलीच. इथलंच आहे. काय बदलत चाललंय का हाय तसं राहिले गडिंग्लज? हाय तसंच आहे, काय करायचं उपयोग. मग आता काय व्हायला पाहिजे आम्हाला? थोडंफार विकास झाले, तसं काय नाही, पूर्वीपेक्षा पण जास्त झाले. आता आमची अपेक्षा आहे की पुढे आणि व्हावं आणि प्रगती व्हावं असं आमची अपेक्षा आहे. काय हो या म्हणतात आमच्या अपेक्षा वाढल्यात, बदल व्हायला पाहिजे. काय बदल व्हायला पाहिजे? बदल म्हणजे भरपूर साहेबांनी केलेला आहे. मुश्रीफ साहेबांनी जे इथे येऊन केलेत का नाही, समजा इथे 100 कोटीची सोय नव्हती आमच्या भीमनगरला, ती सोय करून देते. लाईटचे नव्हते, हे करून दिले. परत महेश सलवादे मार्फत सगळी म्हणजे भरपूर कामं इथे विकासाची झालेली आहेत भीमनगरमध्ये. साहेबांच्या वतीनं कुठलंही काम गेले आणि अडकले असं काय झालेलं नाही. व्यवस्थित सहकार्य भरपूर केलेलं आहे आणि महेश सलवादे असल्यामुळं भीमनगरचं कुठलंही काम असं अडलेलं नाही की कुठलं दवाखाना असू दे. अहोरात्र कोणी जरी त्यांना फोन केला, किती पण वाजू दे त्याला, त्यांनी नाही म्हटलेलं नाही. कुठलंही कसलं ऑपरेशन असू दे, कसलं असू दे, म्हणजे जबाबदारीने तो एक वैयक्तिक म्हणून माणूस उभा राहिलेला आहे साहेबांच्याकडून. आणि एक विकास कामं भरपूर झालेली आहेत भीमनगरमध्ये. इथनं पुढे बी होईल अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. त्या याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी याला भरपूर साथ देणार आहे. गडिंग्लज शहरातील मार्केट यार्ड असेल, भीमनगर असेल किंवा एसटी कॉलनी असेल, या परिसरातील नागरिकांशी संवाद साधला तर इथल्या स्थानिक जे आता इच्छुक उमेदवार आहेत किंवा जे उमेदवार आहेत, यांनी राष्ट्रवादीच्या पक्षाकडून जे उमेदवार आहेत त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे या ठिकाणी केलेली आहेत. मात्र जनता दलाचं जे आहे ते विशेषतः भीमनगर जो त्यांचा बालेकिल्ला मानला जात होता, त्या बालेकिल्ल्यातच त्यांचं दुर्लक्ष आहे आणि जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप या काही नागरिकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे. त्यामुळे एकूणच जर बघायला गेलं तर येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. गडिंग्लजकरांच्या मनात नेमकं काय आहे त्या मतपेटीत ते बंद होणार आहे आणि त्या दुसऱ्या दिवशी इथल्या जे स्थानिक उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी यांचं भवितव्य त्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. आणि गडिंग्लज नगर परिषदेवर कोणाची सत्ता येणार आणि गडिंग्लजचा कायापालट होणार की आणखीन 25 वर्ष मागे जाणार, या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याचं आपल्याला काही या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणवलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी सद्दाम अली, गडिंग्लज.